जयसिंगपूर शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत जयसिंगपूर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण 11 मोबाईलसह दुचाकी वाहन असा एकूण 2,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि गुन्हे शोध पथकाच्या पथकाने केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटील अक्का मसूर समोर असलेल्या पद्मवीरा इन्फोटेक बिल्डिंगच्या पत्र्याच्या शेडमधून 2 मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले होते। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन परिसरात 2 संशयित इसम मोबाईल विक्रीसाठी येणार आहेत। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून 2 इसमांना ताब्यात घेतले। त्यांनी आपली नावे राम केसाजी भाटी राहणार गांधीनगर कोल्हापूर आणि रोहित नागेश शिरवाटे राहणार शांतीनगर गांधीनगर अशी सांगितली। त्यांच्याकडून होंडा ऍक्टिवा दुचाकी जप्त करण्यात आली। वाहनाच्या डिग्गीत तपासणी केली असता वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण 11 मोबाईल आढळून आले। सखोल चौकशीत त्यांनी जयसिंगपूर, हातकणंगले आणि कोल्हापूर परिसरातून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे। या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास पोलीस नाईक ताहिर मुल्ला करत आहेत। केके न्यूज साठी शिरोळहून कुणाल कांबळे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।